नमस्कार मंडळी. कमी सामानात कमी वेळात आणि खूप चविष्ट अशी माझी आजची रेसिपी बांबोली बोंबील. बांबोली बोंबील म्हणजे बोंबील जो न पूर्ण ओला असतो ना पूर्ण सुकलेला. या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे बांबोली बोंबील, 10-12 लसूण पाकळ्या, 3 टोमॅटो आणि घरगुती मसाला. उकळीत लसूण हलक्या हाताने कुटा, चव अधिक फुलते. टोमॅटोचे तुकडे करून मिक्सरमध्ये घाला आणि त्याची जाडसर पेस्ट बनवा. भांड्यात 2 चमचे तेल घाला आणि ते मंद आचेवर गरम करायला ठेवा. तेल छान तापले की आता हा कुटलेला लसूण त्यात अलगद सोडूया आणि बघा लगेच त्याचा मस्त सुगंध उठायला लागतो. आता हे परतून घ्या. आता यामध्ये टोमॅटो पेस्ट घालूया. टोमॅटो तेल सुटेपर्यंत शिजवा. चवीनुसार मीठ घाला. थोडे परतून घ्या. आता घरचा मसाला घाला आणि सुगंध पसरू द्या. मिक्सरमध्ये उरलेले टोमॅटोचे कण ह्याच्यात थोडंसं पाणी घालून ते पाणी आपण त्या मसाल्यात टाकू. आता थोडंसं परतून घ्या आणि थोडंसं शिजवून घ्या. आता चला बांबोली बोंबील घालूया. आता शिजू द्या आणि त्या सुगंधाचा आनंद घ्या. शेवटची झलक, थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि डिश तयार. आता बोंबील एका बाउलमध्ये काढून सर्व करा. गरम, लालसर आणि सुगंधित. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुढच्या रेसिपीत भेटूया.